सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या निषेधार्थ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात धुळे शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आलं। युवक काँग्रेसचे नेते मोहम्मद मुआज मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनाबाहेर ही निदर्शने करण्यात आली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केली आहे। श्रीमंतांच्या मुलांसाठी पेपर विकले जात असून गरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत येत्या 15 दिवसात शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शिक्षणव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनात पेपर फुटीच्या मुद्द्यासोबतच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांवरूनही केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। इंधनाचे दर तात्काळ कमी करावेत आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली आहे। सत्ताधारी नेते केवळ मंदिवशतीच्या राजकारणात मग्न नसून त्यांना युवक, शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही असल्याचा घणाघात यावेळी करण्यात आलाय। या आंदोलनात ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करणकाळ, शहराध्यक्ष भंगारवाले मुझफ्फर हुसेन आणि आलोक रघुवंशी यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस सेवादल आणि NSUIचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज हमने दुर्जा शहर जिला युवा कांग्रेस की तरफ से नीट परीक्षा में होने वाले भ्रष्टाचार के लिए एक आंदोलन किया, जिसमें हमने राजेंद्र प्रधान के राजीनामे की मांग की है, धर्मेंद्र प्रधान के राजीनामे की मांग की है और बढ़ती हुई महंगाई, गैस सिलेंडर, पेट्रोल के लिए भी हमने भाव कम करने के लिए हमने आंदोलन किया है। शेतकरी को कर्ज माफी के लिए भी हमने यहाँ पर आंदोलन किया है। युवकांवरती जी बेरोजगारीची आणि आपल्याच आताच बघत आहोत की आपण देशामध्ये नेट फुटीचा जो प्रकार घडला आहे, देशात हा खूप मोठा भयंकर प्रकार घडला आहे। काही युवकांनी त्याच्यामध्ये आपला जीव धोक्यात घालून आपला जीव दिला आहे। तरी आज या प्रकारे धर्मेंद्र प्रधान त्यांना काही लाज वाटत असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा देऊन, आणि धर्मेंद्र प्रधानच नाही तर नरेंद्र मोदी यांनी देखील आपला राजीनामा दिला पाहिजे। कारण ह्या देशामध्ये नरेंद्र मोदी सारखे जेवढे भ्रष्ट करून ठेवलेले आहेत, यांनी हे नेते भ्रष्ट करून ठेवले। जसे आपले अमित शाह झाले, गृहमंत्री असून देखील कधी कोणत्या गोष्टीवरती बोलत नाही। त्यांना जिथं धर्माच्या नावावरती ते बोलत असतात, राम मंदिर आणि मस्जिद एवढंच त्यांना माहिती आहे, बाकी देशावरती त्यांना काही कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नाही। परंतु आज नेट फुटीवरती ज्या युवकांनी आपला जीव गमावला आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। आणि गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ याच्यावरती त्यांनी सरकारने कधीतरी निर्बंध आणले पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आणि याच गोष्टीवरनं आम्ही या गोष्टीचा नेट पेपर फुटीचा आम्ही निषेध करतो। काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस सेवा दल यांच्यातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। आज धुळे जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने मोहम्मद भाई यांनी युवक काँग्रेसच्या वतीने, NSUIच्या वतीने, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या वतीने आज या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये होणारा भ्रष्टाचार, विद्यार्थी हे वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात आणि या वर्षभर अभ्यास केल्यानंतर हे परीक्षेचे पेपर जर लखपती पैसेवाले लोकांच्या यांनी पैशाने विकत घेऊन ही परीक्षा आपल्या हाताशी घेतलेली आहे। तरी या परीक्षेच्या निकालानंतर असं लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आहे। हा भ्रष्टाचार झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात आले। पण आंदोलन करून सुद्धा हे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही। पण याच्या उलट भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे त्यांना आपल्या पाठीशी घालत आहेत का, हा एक मोठा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। येत्या महिन्याभरात 15 दिवसात जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, हे आज आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। धुळे जिल्हा मोहम्मद भाई यांनी आज धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने हे लहान आंदोलन केले आहे, पण येत्या काळामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल याची मी आज या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।